चंद्रपुर महानगर पालिका चुनाव 2026 को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई। एकोरी वार्ड प्रभाग क्रमांक 10 से भाजपा शिवसेना युवती के उम्मीदवारों ने आज आधिकारिक रूप से अपनी उम्मीदवारी की घोषणा कर दी है। भारतीय जनता पार्टी से राजू गणपत येले, चुनाव चिन्ह कमल, 100 सरिता विकास घटे। वहीं शिवसेना पार्टी से इस्मत रशीद हुसैन, चुनाव चिन्ह धनुष बाण, शेख नासिर शेख अहमद, चुनाव चिन्ह धनुष बाण। चारों उम्मीदवार साधारण परिवारों से ताल्लुक रखते हैं और उन्होंने जनता की रोजमर्रा की समस्याओं को नजदीकी से देखा है। घर परिवार समाज और जीवन के अनुभवों के साथ जनता की सेवा करने के उद्देश्य से इन्होंने राजनीति में कदम रखा और जनसेवक के रूप में कार्य करने का संकल्प लिया। अब देखना ये होगा कि जनता इन उम्मीदवारों पर कितना भरोसा जताती है। पूरी खबर के लिए देखते रहिए भारत न्यूज 24 संवाददाता प्रमोद दुबे की रिपोर्ट। मी राजू गणपत येले, प्रभाग 10 मधून उमेदवारी मला भाजप पक्षाची मिळाली आहे आणि मी साऱ्या जनतेला, माझ्या परिसरातल्या साऱ्या जनतेले आणि जिल्ह्यातल्या साऱ्या जनतेला मी नमस्कार घेतो। मी गेल्या 1979 पासून सामाजिक काम करत असताना मी संजय गांधी निराधार, राशन कार्ड आणि परत दवाखान्याचं काम करायचा। त्यानंतर मला पक्षाने 1996 मध्ये पक्षाने मला ऑफर केला आणि मी पक्षामध्ये गेलो। गेल्याच्या नंतर मी अशा जोमाने कामं केले का ज्याची काय हद नाही। त्याच्या आधी मी 35 लायसन रॉकेलचे मागून दिले जनतेला, माझ्या वार्डातल्या जनतेला 35 लायसन मागून दिले। त्यानंतर बँडवाल्यांना 40 दुकानं मागून दिली 72 रुपये रेटनी। त्यानंतर साळुंगेच्या आमदार साळुंगे भद्रावतीचे यांच्या फंडातून मी विंडा गेट येते संडास आणला। त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून 50 लाखांचा निधी दलित वस्ती फंड आणला, इथलं सुंदरीकरण केलं। त्यानंतर नाग मंदिरासाठी 2,70,000 रुपये मागून दिले। हंसराज भैयांच्या फंडातून मी 2,96,000चं एक समाज मंदिर आणलं। त्याच्यानंतर मी जोरगेवारांच्या फंडातून 25,50,000 खनिज निधीचा फंड आणला आणि वार्डाचा विकास करण्याचं मी असं ठरवलं आहे। जर मी निवडून आलो, मी आजही सांगतो तुम्हा लोकांना तुमच्या माध्यमातून की जनतेला मी माझं आव्हान आहे, मी संजय गांधी निराधार दवाखान्याचं काम हे तर करतोच, पण मी पहिलं आधी इथल्या जनतेला पट्ट्याचा लाभ देणार, त्यानंतर घरकुलाचा लाभ देणार। त्यानंतर मी नाल्या ज्या आहे इथल्या खुल्या नाल्या याला अंडरग्राउंड करण्याचं मी काम माझ्या हाताने होणार आहे 100%। माझ्या वार्डातल्या जनतेने मला असं ठरवलं आहे की ह्या वेळेस आम्ही राजूभाऊंना निवडून देऊ म्हणून। पण मी माझी विनंती आहे की मलाच नका, माझ्या 4ही कॅन्डिडेटला निवडून द्या, जेणेकरून माझ्यासोबत 4ही कॅन्डिडेट राहणार, ते मी चांगल्या जोमाने विकास करणार असं मला वाटत आहे। मी 2,24,00,000 रुपये आणले माझ्या वार्डामध्ये घरकुलासाठी, पण घरकुलासाठी आणल्याच्या नंतर 20x20 हे जागा मागत होते नगरपालिकेचे लोक। त्याच्या कारणात तो फंड गौरी तलावचा फंड आणलेला वापर केला। काही 7 मकानं बनले त्याच्यामध्ये, पण 3 मजल्याची इमारत सुद्धा आम्ही असं ठरवलं होतं नगरपालिकेच्या माध्यमातून 3 मजल्याची इमारत आम्ही बांधण्याचं असं ठरवलं होतं। पण काही 2 माणसांच्या कारणास आम्ही बांधू शकलो नाही, काऊन का त्यांच्या स्वतःचे पट्टे होते म्हणून काही त्यांच्या याच्यामध्ये आम्हाला बांधू दिलं नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये जरासा कमी राहिलो। पण तरी आताही मी सांगतो तुम्हा लोकांना, नगरपालिकेमध्ये जर मी गेलो तर टेबल ठोकून मी कामं आणणार, एवढी माझी ताकद आहे। काऊन का मला माहिती आहे माझ्यासोबत हंसराजजी भैया आहिर आहे, सुधीर भाऊ आहे, त्यानंतर जोरगेवारजी आहे, अशोक उलके आहे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, यांच्या माध्यमातून मी आपल्या वार्डाचा साठी विकासाचा फंड आणणार आणि विकास करणार। आता 15 तारखेला निवडणूक आहे, जनतेला काय अपील करणार आपण? जनतेला अपील हेच करणार सर, कारण मला इथल्या वर्षामध्ये निवडून दिलं नाही, पण जनतेला मी आता आवाहन करतो ह्या वेळेस निवडून द्या आणि नगरपालिकेमध्ये मला पाठवा, मी नक्कीच वार्डाचा विकास करण्यामध्ये सक्षम राहणार। जर तुम्ही निवडून आले तर कोणकोणते विकास काम करणार आहात आपण? पहिलं काम माझं राहणार इथल्या ज्या नाल्या आहेत ह्या अंडरग्राउंड करणार। त्यानंतर मी दुसरं काम घरकुलाची योजना आणणार, जसं पट्ट्याचं आता मी वाटप करणारच आहो,
काहून का इलेक्शन झाल्यानंतर माझं काम आहे पट्टे वाटप करणं. त्यानंतर मी घरकुल आणणार आणि त्यानंतर मी वार्डाचा विकासासाठी जिथं जिथं रोड नसत तिथं तिथं रोड देणार आणि जिथं जिथं काँक्रीट जर हे झालं असेल त्या काँक्रीटला सुंदर म्हणजे हे करणार, काय म्हणतात रिपेरिंग